नमस्कार मंडळी, आपल्या गावाला खूप पाऊस लागल्यामुळे पूर्ण शेती खलाटी पाण्याने बुडून गेली आहे। आपण तो जावळे गावात आलेलो आहोत आणि हे पुराचं पाणी पहा आणि लाट यायला पाहिजे। पुढे तर हाँ बहुत बढ़िया। आई वगैरे का घाबरते माहिती आहे की प्रकार तुमचे घडलेच नाही इकडे। थांबा ही हिरवट शेतीवर बघा लाल सर पाणी असा भरून गेलाय। खूप पाऊस लागलाय गावाला। तर आज मित्रांनो 14 जुलै आमच्याकडे अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। आमच्या मंडणगड तालुक्यामध्ये अक्षरशः धो पाऊस बरसत आहे आणि त्यामुळे आमच्या मंडणगड तालुक्यातील आमची भारजा नदी आहे त्यामुळे तिला पूर आलेला होता आणि पुराचं पाणी अक्षरशः आजूबाजूच्या खलाटीमध्ये पसरलेलं होतं। सगळी शेती पाण्याखाली गेली होती आणि त्यामुळे शेतावरती गेलेली माणसंसुद्धा शेतातील काम टाकून घरी आली आणि त्याचबरोबर आमच्याकडे येणारे मुंबई उट्टंबर बोरिवली बोरथल या गाड्या बोरथल आणि केळशीला न जाता त्या चिंचघर मांदिवली पुलावरूनच पाठीमागे फिरल्या आणि त्यामुळे केळशी आणि आडे उट्टंबरला जाणारे जे प्रवासी होते त्यांचे हाल झाले। त्याचबरोबर इतर गाडीने जे आलेले प्रवासी होते ते सुद्धा पुलावरील पाणी कमी होण्याची वाट बघत होते, परंतु पाणी काही कमी होत नव्हतं, उलट वाढतच होतं आणि काही प्रवाशांनी मात्र अशा पाण्यातून सुद्धा बघा पलीकडे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे। पाणी वाढतच होतं। तिथे तुम्ही बघू शकता इथे ब्रिज आहे परंतु कुठेही ब्रिज दिसत नाही। अक्षरशः सगळा परिसर आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि तरीसुद्धा एवढं पाणी असताना सुद्धा काही लोक आहेत ते त्या पुलावरती जाण्याचा प्रयत्न करत होते। इथे हा रस्ता आहे तो जावले आंबवली साखरी या भागाला जातो। पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। शेतामध्ये खणलेलं जे भात होतं त्याचबरोबर शेतामध्ये ठेवलेलं इतर साहित्य हे सुद्धा वाहून गेलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हा पाणी आहे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाढतच गेलेला आहे। 7 वाजले तरी पाऊस जोरदार होता आणि पुलावरील पाणी हे कमी झालेलं नव्हतं, उलट ते वाढतच होतं आणि त्यामुळे परिसरातील शेतकरी मात्र हवालदिल झालेला होता। अक्षरशः धो पावसात सुद्धा काही शेतकरी काम करत होते।